आता एक तासाभरापूर्वी IITच्या पदवीदान समारंभामधलं मोदींचं भाषण मी ऐकत होतो. ते इंस्टाग्रामवर आले आणि तरुणांशी जेनझीशी बोलले. त्याच्याबद्दल बरीच टीका होती आणि हे जेनझीसाठी बोलण्यासाठी हे एवढं छोटं माध्यम तुम्हाला का घ्यावं लागतंय, ते त्यांचं माध्यम आहे म्हणून त्याच्यापुरतं तुम्ही मर्यादित होताय का? उद्धव तर म्हणाला की मी फेसबुक लाईव्ह होतो म्हणून माझ्यावर टीका होती, आता तुम्ही कसे इंस्टाग्रामवर येतात? उद्धव, विसरलास? आज जवळजवळ रोज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फिजिकली त्यांचा प्रेझेन्स असलेले कार्यक्रम होतात. भारतभर ते फिरतात, जगभर फिरतात, ते सोड, तुला हवाय ना भारतभर फिरतात. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, आज IITच्या कार्यक्रमामध्ये दिल्लीला ज्या पद्धतीने झेनझी त्यांच्याशी कनेक्ट होताना दिसली, त्यांना दाद देताना दिसली, वाक्याला टाळी मारताना दिसली, याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की झेनझी मध्ये सुद्धा मोदींचा धागा जुळलेला आहे. एक हार्दिक संबंध निर्माण झालेले आहेत आणि झेनझी म्हणजे केवळ अभिजित दिपके आणि त्याची टोळी, त्याची गँग, त्याचे डावे विचारवंत शहरी नक्षलवाईट नव्हेत. या देशातला जो तरुण आहे, सुशिक्षित आहे, विद्वान आहे, IIT सारख्या संस्थात आहे, त्यांचंही कनेक्ट मोदींशी आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर 100% आहे. आज तो प्रतिसाद पाहायला हवा होता. युट्यूबवर जा आणि आजचा IITचा कार्यक्रम पहा.